दुर्दैवी, लग्नाच्या 2 दिवस आधी काळानं साधला डाव. बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू, अख्खं गाव सुन्न. बोहल्यावर चढण्यापूर्वी भंडारदऱ्यातील नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वी एका रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी पूर्वजवळील कवडसी फाटा येथे गुरुवारी रात्री 8 वाजता घडली. दुर्गेश किशोर लांजेवार, वय वर्ष 33, राहणार पेट्रोल पंप असं मृताचं नाव आहे. नेमकं काय घडलं? कवडसी फाट्यावर गुरुवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना दुर्गेशला भंडाराकडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने MH14 LX 4219 या गाडीने त्याला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुर्गेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा जागेवर मृत्यू झाला. दुर्गेशचा गावातीलच युवतीशी 11 जानेवारीला लग्न होणार होतं. घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना पिंपरी पुनर्वसनजवळील कवडसी फाट्यावर ते कामानिमित्त गेले होते. नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. संसार थाटायच्या आधीच तरुणाने जीव गमावला. दुर्गेशचा मृत्यू झाल्याने लांजेवार कुटुंबावर संकट कोसळलेलं आहे. वधूवर दोघेही एकाच गावातले असल्याने गावातही उत्साहाचं वातावरण होतं. पण हे सुखाचे क्षण दुःखात बदलले. शुक्रवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात शुभकार्य अंत्यात असं घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जवाहरनगर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीमाजी पाटील करत आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील सिंहगड रस्ता वडगाव बुद्रुक परिसरात बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी जीप चालकाला अटक केली आहे. प्रतिभा दत्तात्रय घडशी असं या मृत महिलेचं नाव. अपघातात दुचाकीस्वार मंगला अशोक काकडे गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी जीप चालक राजकुमार ज्ञानेबा रासपंगे याला अटक करण्यात आली आहे. काकडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अपघातानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे जीप आणखी 2 दुचाकींना धडकलेली आहे.